jungle. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. विनापरवाना अग्निशस्त्र व जिवंत कारतूस बाळगणारे 2 आरोपी अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. सांगली बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या मार्तंड विठ्ठल पवार वय वर्ष 34 व सागर दीपक भोरे वय वर्ष 33 राहणार मतकुंकी तालुका तासगाव याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघांकडून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर यांनी मतकुंकी गावातील मार्तंड पवार, सागर भोरे हे दोघे मनेराजुरी रस्त्यावरील वासुंबी फाटा येथे पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने वासुंबी फाटा ते गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओपन जिमजवळ मार्तंड व सागरला ताब्यात घेतले. झडती घेतल्यानंतर मार्तंडच्या कमरेला लावलेले पिस्तूल व खिशात कारतूस मिळाले. चौकशी केल्यानंतर मार्तंड हे पिस्तूल सागर भोरेने दिल्याचे सांगितले. सागरकडे चौकशी केल्यानंतर त्याने हे पिस्तूल पुणे येथील अमोल पूर्ण नाव समजू शकले नाही. त्यांच्याकडून जादा दराने विक्री करण्यासाठी मार्तंडला दिल्याचे सांगितले. दोघांना ताब्यात घेऊन पिस्तूल कारतूसासह तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. अंमलदार सतीश माने, अमर नरे, नागेश खरात, सागर लवटे, संदीप नलावडे, अमरीशा फकीर, अनिल कोयेकर, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माईन, महादेव नागणे, विक्रम खोत, किरुबा चव्हाण या पथकाने ही कारवाई केली.